वेलकम टू नीताज झोन. आज आपल्याला तांदळाचे खिच्चे पापड अगदी छान दुप्पट तिप्पट फुलणारे करून पाहिजेत. हे तांदूळ स्वच्छ धुवून, रेशनचेच आहेत, 4-5दा धुवून पूर्ण 2-3 दिवस वाळवून मग दळून आणलेले आहेत. आपण हे आता चाळून घेऊयात. पीठ चाळून घेतलेलं आहे, पाहू शकताय. जे काही माप घेईल ते मी आधी हे 2 वाट्याच घेणार आहे. वाटी खूप मोठी आहे. हे 2 वाट्या पीठ मी घेतलेलं आहे. 2 वाट्या पिठाला 2 वाट्याच त्याच वाटीनं 2 वाट्या पाणी घेणार आहे मी. प्रमाणशीर करायचं हे, म्हणजे अजिबात पीठ पातळ किंवा घट्ट असं होत नाही. हे 2 वाटी पाणी आपण घेतलेलं आहे. ओके. आता 1 चमच्याच्या मापानं 1 चमचा मीठ घालणार आहे मी, आणि ह्यानं अर्धा चमचा आपल्याला पापड खार घालायचं आहे. आणि पापड खार एकदम मोजून घालायचा, नाहीतर लाल होतात लगेच तळल्यावर. हे बघा, अर्धा चमचा पापड खार. हे छानसं मिक्स करून घेऊयात आणि उकळायला ठेवूयात. आता हे गॅसवर आपण ठेवून त्याला उकळी आणवायची. पाणी उकळायला लागल्यानंतर हे आपण घालणार आहे. ह्याच्यामध्ये अगदी थोडे जिरे, तीळ घेतलेत 1 चमचा, आणि चिली फ्लेक्स. असे मसालादार पापड हे खूप छान होतात. फक्त आधीपासून पाण्यात घालायचं नाही, मग रंग खूप डार्क येतो त्याला. म्हणून पाणी उकळायला लागल्यानंतर मी लगेच हे घालणार आहे आणि लगेचच पीठ पेरायचं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये गाठी होऊन द्यायचे नाही आहेत. छानसं हे परतून घ्यायचं असं. एकदम परफेक्ट असं पाणी. गॅस बंद करायचा आणि टोपण झाकून ठेवायचं 10 मिनटं. आता 10 मिनटं झालेली आहेत. हे पीठ छानसं आपल्याला मळून घ्यायचं आहे, एकदम गरम गरम असतानाच. जर हात भाजत असतील तर सरळ एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालायचं पीठ आणि लाटण्यानं त्याला मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम घट्ट असं. अजिबात पाणी वगैरे लावायचं नाही आहे. असं छान गरम लागतं मला. छान मळून घेतलं हे. आता हे छोटे छोटे गोल करून शिजवायला ठेवायचे मध्ये. ओके. थोडंसं अगदी चमचा करूया. असे गोल त्याचे असे गोल करून मध्ये एक कुकर घेतलाय, त्याच्यामध्ये 1.5 भांड पाणी घातलेलं आहे. ह्याच्यामध्ये एक अशी रिंग ठेवायची आपल्याला, की जेणेकरून पर्यंत ते पाणी पोचायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये हा ठेवायचा. याच्यावर एक टोपण फिक्स जे बसते ते, आणि कुकरचं टोपण लावूयात. गॅस मोठा करून 4 ते 5 शिट्ट्या द्याव्यात. 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि वाफही गेलेली आहे. आपण हे आता काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता छान हे शिजलेलं आहे. आता ह्याच्यातले 3-3 गोळे घेऊन मी मळणार आहे, आणि उरलेले जे गोळे आहेत ते पुन्हा कुकरमध्येच झाकून ठेवायचे. जेवढं पीठ गरम तेवढे पापड छान मऊ पीठ असतं ना, त्यामुळं एकदम छान आणि पातळ होतात. त्यामुळे एकदमच बाहेर ठेवायचं नाही आहे पीठ. 3-3 गोळे ह्या परातीमध्ये घेणार आहे आणि बाकीचं उरलेलं पीठ कुकरमध्ये ठेवायचं आहे. थोडा पाण्याचा हात घेऊन आता हे मळून घेऊयात. आपल्याला हवं त्या आकारामध्ये हे गोळे करून घ्यायचे. तुम्ही हे पूर्वी घेतलेलं पापडाचं मशीन आहे, एक्झिबिशनमध्ये फक्त 70 रुपयाला घेतलेलं होतं मी. तर असं एक 2
प्लास्टिकच्या पिशव्या घ्या किंवा एकच अखंड घेतलं तरी चालू शकतं. थोडंसं पहिल्यांदा तेल एकदाच लावायचं आहे, कारण वाळवणीला तेल जास्त वापरलं गेलं ना नंतर वास येतो. मग फक्त पहिल्यांदा मी थोडं लावून घेणार आहे. अगदी बारीकसं तेल ग्रीस करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपण आता हे दाबूयात आणि वरून हे आता असं करून त्याला असा आपला पापड बिलकुल होईल. हा असा गोल पापड बिलकुल रेडी आहे. अजूनही तुम्हाला पातळ हवं असेल तर हेच काढून पुन्हा आपण पोलपाटावर लाटू शकतो. फॅन खाली हे पापड एक दिवस वाळून घ्यायचे आणि मग उन्हात वाळवायचे. आता आपण हे वाळलेले जे पापड आहेत ते तळून पाहूयात. नक्कीच तुम्हाला दुप्पट तिप्पट फुललेले कुरकुरीत असे पापड नक्की करून पहा. फॉलो नीताज झोन लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.